अनमोल ज्ञानरत्नी दिधलीय भाषिवाणी हा जन्म सार्थ करण्या बाबा तुझ्या मुखानी अनमोल ज्ञानरत्नी दिधलीय भाषिवाणी कर्णा समान दानी तुझिया रूपात दिसना उजवळ तुझ्या प्रकाशे उजवळ तुझ्या प्रकाशे काळोख दूर झाला तू दीपस्तंभ बाबा जगता सला भरेला ओम शांती. तर आज आपण पाहूया आपले गोड गोड बाबा प्राणेश्वर बाबा आपल्याला काय सांगतायत मुरलीमधून. बाबांची मुरली म्हणजे आपणा सर्वांसाठी अमृतवाणी म्हणतात ना. अमृताचं प्राशन केल्यानंतर मनुष्याला अमरत्व प्राप्त होतं. तर ह्या अमरत्व प्राप्त होण्यासाठी म्हणजे सतयुगामध्ये स्वर्गामध्ये जन्माला येण्यासाठी जे ज्ञान आपण प्राप्त करत आहे आता सत्य ज्ञान त्यालाच अमृतवाणी म्हटलं जातं. आणि ही मधुर मुरली प्राणेश्वर शिवबाबा आपण सर्वांना रोज सांगत असतात. तर आता आपण पाहूया आजच्या मुरलीमधून बाबाने आपल्याला विशेष सांगितलेलं आहे की मुलांनो आता दुःखाची दुनिया मध्ये सगळेच आत्मा सांगतात की हे ईश्वरा आम्हाला या दुःखातून पार कर. म्हणजेच निश्चितच आता सुखाची दुनिया येणार आहे. म्हणून की बाबा सांगतात येणाऱ्या नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी आणि उच्च ते उच्च भाग्य प्राप्ती म्हणजेच उच्च ते उच्च सुख शांतीचं जीवन पद प्राप्तीसाठी तुम्ही स्वतःला आत्मा समजून काय करा, ज्याला तुम्ही मागितलेला आहे जन्मोजन्मापासून त्याला ओळखा आणि तो कधी देतो कसा देतो या सत्याला ओळखा. म्हणून साठी बाबा सांगतायत बाबांना ओळखून त्यांना आठवणीत ठेवा म्हणजेच मन मनाभाव. आणि बाबा सांगतायत तुम्ही जे भक्तीमध्ये मला वायदे केलेत ना खूप की तू भेटल्यानंतर आम्ही तुलाच याद करू, हे तुम्ही आता आठवण करा. तरच तुम्ही या दुःखाच्या दुनियेतून काही सुद्धा दुःखाची वासना न होता पार होणार आहे. तर बाबा सांगतात की मन मनाभाव आणि तुमच्या वायद्यांना आठवा आणि तन मन जे पण तुमच्याकडे आहे ते सर्व तन मन धन हे सर्व ईश्वर प्रभूची देण आहे. आपण म्हणतो ना देवानी मला सगळं दिलं. मग ते बाबा आता आठवण करून देतात की लक्षात ठेवा आता तुमच्याजवळ जे पण आहे शरीराचे संबंध धनसंपदा नाती रिश्ते ते सगळं देवानेच दिलेलं आहे ना. मग ते देवालाच अर्पण करा म्हणजेच मनापासूनच बाबांनाच्या हवाली करा. म्हणजे त्याच्यामधून ममत्व लोभ मोह अहंकार हे काढून घ्या. म्हणजेच मनापासून लक्षात घ्या की खरंच मला हे भगवंताने प्राणेश्वर बाबांनी हे सगळं दिलेलं आहे जीवन जगण्यासाठी, त्याचा वापर करून भाग्याची प्राप्ती करण्यासाठी. म्हणून साठी त्याच्यामधून मनबुद्धी काढायचं म्हणजे काय, ते सोडून जायचं असं नाहीये की आपले कर्तव्य कर्म आणि घर सोडायचं असं नाही. त्याचा अर्थ आहे की तुम्ही मनामध्ये जे माझं झालेलं आहे आणि मरत्या वेळेत ते सगळं ओझच होणार आहे आणि इथलं इथंच ठेवून जातो असं आपण जे म्हणतो ते लक्षात घ्यायचं आहे की खरंच आपण इथे धरतीवरती हे शरीर घेऊन जन्म मृत्यूचा पुनर्जन्माचा खेळ खेळत असतो आणि खरोखर हे शरीर भगवंताचं प्रकृतीचं आहे आणि आपण आत्मा पण आत्मा सुद्धा प्राणेश्वर शिवबाबांचंच मूल आहे हे लक्षात घ्यायचं आहे.
म्हणूनसाठी या नाशिवंत गोष्टींचा वापर करायचा आहे. आपली कर्तव्य कर्म सुद्धा खूप चांगली करायची आहेत, परंतु ममत्व नाही. म्हणूनसाठी बाबा सांगतात तुमच्याजवळ जे काही आहे ते मनापासून बुद्धीने मला हवाली करा. कारण आपल्या बुद्धीचा आणि मनाचं नेत्र उघडलेलं आहे ना, म्हणजे तिसरा नेत्र आपला उघडलेला आहे. तर मग बाबांच्या हवाली करून काय करायचं, स्वतःला ह्या नाशिवंत मालमत्ता शरीर संबंधाचा ट्रस्टी बनवायचे आणि ट्रस्टी बनवून त्याला चांगल्या प्रकारे सांभाळून त्याचा वापरही उत्तम प्रकारे करून उच्च भाग्याची प्राप्ती करायची आहे. हे आपल्याला प्राणेश्वर शिवबाबा आजच्या मुरलीच्या सत्य ज्ञानामधून शिकवण्याचा, समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबा सांगतात तुम्हाला सगळ्यांना आता दुःख आलेलं आहे, तर या दुःखाचं कारण काय आहे आणि या दुःखातून बाहेर येण्यासाठी काय करायचंय, तर त्याच्यावरती एकच उपाय आहे. आता तुम्ही सगळं केलेलं आहे भक्ती मार्गामध्ये, तुम्ही सगळे उपाय करून पाहिलेले आहेत सुख लाभण्यासाठी, परंतु आता बाबा सांगतात खरोखर दुःखाचा अति झालेला आहे. म्हणजेच जिथं अति होतं तिथं अंत तर निश्चित असणार आहे आणि जिथे अंत होतो तिथे सुरुवात म्हणजे आधी सुद्धा निश्चित आहे. तर आता तोच समय धर्तीवरती चाललेला आहे. कलियुगाचा म्हणजे तमप्रधानतेचा विनाश आणि सतयुग म्हणजे सतप्रधान सुख शांतीने सद्गती प्राप्त असलेल्या दुनियेची सुरुवात. म्हणजेच या दुनियेमध्ये जायचं असेल आणि तिथे जन्म प्राप्ती व्हायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे आता, खरोखर या दुनियेमध्ये नाशिवंत वस्तूंच्या मधून मनबुद्धी ममत्व न ठेवता सर्व काही ममत्व प्राणेश्वर शिवबाबांच्या आठवणीसाठी ठेवलं पाहिजे. कारण ज्याची आपण आठवण करू तो कसा आहे, अमर आहे आणि तो शक्तीने आणि गुणांनी भरपूर आहे आणि त्याची सदा कशी स्थिती आहे, तो सदा शिव आहे म्हणजे सदा कल्याणकारी आहे. मग अशा बाबांच्या वरती जर आपण अशा बाबांना जर आपण मनामध्ये स्मरण केलं आणि आठवण केलं तर काय होणार, ज्याची आठवण आपल्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये आहे त्याच्याच स्थितीचा आपल्यावरती परिणाम होणार, त्याची स्थिती आपल्याला प्राप्त होणार आणि त्याच्यासारखीच शक्ती आपल्यामध्ये निर्माण होणार. म्हणूनसाठी ज्याची जशी स्थिती त्याची तशी दृष्टी आणि वृत्ती आणि तसेच कर्म होत असतात. म्हणूनसाठी बाबा आपले सदा शिव आहेत. म्हणजेच बाबा ज्ञानाचे, शक्तीचे, सुखाचे आणि गुणांचे सागर आहेत आणि ते सदा सागर राहतात. ते आपल्यासारखे पतित आणि परत आधी पावन आणि परत पतित होत नाहीत. बाबा जन्म मरणाच्या परे आहेत, ते आपण सगळे जाणले आहे. राजयोगाच्या कोर्सामध्ये 7 दिवसाचा कोर्स करतो की नाही आपण, तेव्हा आपल्या पित्याचा परिचय आपल्याला प्राप्त होत असतो आणि तो पिताच्या मध्ये जेव्हा आपण आपलं स्मरण ठेवू तेव्हा त्याच्याच मनाची स्थिती आपल्याला प्राप्त होत असते आणि बाबा तर सदाच सुख शक्ती आणि सगळ्यांनीच स्थित आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना सदाशिव म्हणतात. सदा म्हणजे सदा, तो असं नाहीये तो श्याम आणि सुंदर नाहीये. श्याम म्हणजे ज्याच्यामध्ये तमप्रधानता आली आणि सुंदर म्हणजे ज्याच्यामध्ये स्वयं परमपिता परमात्मा बरोबर मनबुद्धीची तार जोडल्याने म्हणजेच मेडिटेशन म्हणजेच ध्यानस्थ अवस्था थोडासा अभ्यास केल्याने त्याच्यामध्ये जी सतोप्रधानता येते, सुंदरता येते, सद्गुणांचा जो वास व्हायला लागतो मनबुद्धीमध्ये त्याला म्हणतात सुंदर. आणि बाबा कसे आहेत आपले, सदाही सत्यम शिवम सुंदरम. तर हे आपल्या लक्षात आपण हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणूनसाठी आता आपण बघूया आपल्या प्राणेश्वर बाबांची मुरली आणि विशेष म्हणजे आज बाबा मुसाफिरचा पण अर्थ समजवतात. बाबा खूप चांगल्या प्रकारे आपण या मुसाफिरीचा अर्थ समजायचा आहे. कारण मुसाफिरी म्हणजे काय, या दुनियेमध्ये यायचं, आपलं कार्य करायचं आणि काही सुद्धा कुणाच्याकडून अपेक्षा न करता एवं कुणाच्याकडून काही सुद्धा न घेता निघून जाणं म्हणजे मुसाफिरी. मग खरं तर मुसाफिर आहे आपला बाबा. बघा बाबा किती निस्वार्थ भावाने सेवा करतात. म्हणूनसाठी काय म्हणतात, देव भावाचा भुकेला. कधी म्हंटल का हो तुमचे जेवणाचे पदार्थ, कपडे, वस्तू, धनधान्याचा भुकेला नाही. देव फक्त भावाचा भुकेला. भाव म्हणजे शुद्ध भाव, आत्मिक भाव, एकमेकासाठी सुद्धा आत्मिक भाव, स्वार्थाने
आणि विकाराने बरबटलेला भाव नाही, परमेश्वर तेथे प्राप्त होत नाही. तर हे लक्षात घ्यायचं. तर बाबाने आपल्याला आज मुसाफिरीचा अर्थ पण सांगितलेला आहे. तर चला आपण आता आपल्या बाबांची मुरलीचा अभ्यास करूया, तिला आपल्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये आणूया. म्हणजेच जे म्हटलं जातं की सत्संगाने पुण्यप्राप्ती होते. मग आपण आता आपल्या बाबांच्या ज्ञानाचा सत्संग आपल्या बुद्धीमध्ये करूया आणि अतिशय एकाग्रतेनं आपण आपल्या बाबांच्या ज्ञानाचं अमृत पान करूया आणि अमृतत्वाला प्राप्त व्हायचंच आहे. त्याच्यामध्ये उच्च प्राप्ती करूया. प्राणेश्वर शिवबाबांची मुरली आज आहे 24/7/21. प्रातः मुरली ओम शांती. बाप दादा मधुबन मधून बाबा सांगतात महावाक्यामध्ये, गोड मुलांनो, तुम्ही बाबा जवळ आले आहात. आपले हे जीवन कसं बनवण्यासाठी? हिऱ्यासारखं बनवण्यासाठी. तर हे कसं बनेल? तर बाबांच्या आठवणीमध्ये राहाल तेव्हा तुमचं जीवन सुद्धा हिऱ्यासारखं बनणार आहे आणि हिऱ्याच्या सुखाच्याच दुनियेमध्ये जीवन प्राप्त होणार आहे. आणि मनुष्य म्हणतो काय करायचंय पुढच्या जन्माचं पाहून, ह्या जन्माचंच सुख मिळालं तरी खूप झालं. तर खरोखर आम्हीच नाही, या दुनियेमध्ये लाखो मनुष्य आत्मा आहेत. त्यांना प्राणेश्वर परमपिताची प्रेमाची, शक्तीची आणि रक्षाची खरोखर पावलोपावली अनुभव येत आहे. म्हणूनसाठी तर 140 देशांच्या मनुष्य आत्म्यांनी हे ज्ञान समजून घेतलेलं आहे आणि प्राणेश्वर परमपिता सुखाचा सागर त्याच्याकडून खरोखर सुख, शक्ती, शांती आणि आनंदाचा प्राप्ती करून घेत आहेत. आणि आपण पाहत आहोत दुनियेमध्ये आता चारू दिशेला किती दुःख आहे मनुष्याला आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा परमपिता प्राणेश्वरचं ज्ञान आणि त्याच्याकडून मिळालेलं प्रेम आणि शक्तीने खरोखर कितीही मोठा दुःखाचा पहाड येऊ दे आपल्यावरती, पण म्हणतात ना की बाबा बरोबर आहे, बाबांची आठवण आहे आणि ज्ञानाचा प्रकाश बुद्धीमध्ये आहे, तो पण सत्य ज्ञानाचा. तेव्हा काय होत आहे? पहाड की राई, दुःखाच्या पहाड की राई बनते आणि राईची सुद्धा रुई बनून उडल्याचा अनुभव होत आहे. रुई किती पटकन उडून जाते. म्हणजेच दुःख येतात. आपण या दुःखाच्या दुनियेमध्ये आहे. दुःख तर येणारच. आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. ज्यानी परमार्थ केला, अध्यात्म केला, परमेश्वराची आठवण करून देण्याचा प्रयत्न इतरांना केला, त्यांना किती किती समाजाने सतवलं. साईबाबांना बघा, ज्ञानेश्वर महाराजांना बघा, तुकाराम महाराजांना बघा, कितीही मोठे संत महंत ऋषी मुनींना बघा. जेव्हा त्यांनी सत्याचं कार्य केलं आणि सत्य शक्तीचा स्वतः अनुभव घेतला आणि इतरांना देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा समाजाने त्यांना लगेच स्वीकार केला असं बिलकुल नाही. बिलकुल सुद्धा नाही. त्यांनी निश्चित रूपाने सगळ्या खूप त्रासाला सहन करून सुद्धा सत्याच्या परमेश्वराच्या आठवणीची साथ नाही सोडली. त्यामुळे ते वैकुंठाला प्राप्त झाले. म्हणजेच म्हणतात ना देवांचं विमान त्यांना घ्यायला येतं. म्हणजेच देव या दुःखाच्या दुनियेमध्येच आपल्याला सुखाची, शांतीची आणि समजची प्राप्ती करून देतो, त्याला म्हणतात. आणि वैकुंठाचं विमान म्हणजेच वैकुंठ म्हणजे विष्णुपुरी म्हणजे सत्यनारायण. सत्यनारायण जिथे जन्माला येतात. म्हणजेच लक्ष्मी नारायण सतयुगामध्ये. सतयुगालाच वैकुंठ, स्वर्ग, हेवन, पॅराडाईस, शिवालय, देवी देवतांचं घर अशा अनेक नावाने ओळखलं जातं. तर आता आपण पाहूया महावाक्यानंतर प्रश्न. बाबा सांगतात, नवीन दुनियेमध्ये उच्च पद प्राप्ती करण्यासाठी कोणता एक मुख्य पुरुषार्थ करायचा आहे? उत्तर आहे, बाबा सांगतात, गोड मुलांनो, ज्या तुमच्या शरीराचे जुने संबंध आहेत, ज्याने तुम्हाला खूप दुःख प्राप्त झालेलं आहे, त्याच्या मोहजाळामधून बुद्धी काढून एका परमात्मा मतलब शिवबाबाला आठवण करायचं आहे. त्याच्याबरोबर मन लावून मन मनाभाऊचा मंत्र नेहमी आठवण ठेवायचा आहे. तर मग येणाऱ्या नवीन दुनियेमध्ये आणि आता सुद्धा बाबाच्या छत्रछायाचा अनुभव होईल आणि येणाऱ्या नवीन दुनियेमध्ये सुद्धा सुख प्राप्ती होईल. आजचं गीत आहे, तूने रात गवाई सोके, दिन गवाया खाके. तो आपलं चेकिंग करायचं आहे. आपलं असं होत नाहीये ना. हे जीवन जगता जगताच आपल्याला परमात्मा प्राणेश्वर बाबा आपल्याला देण्यासाठी आलेले आहेत, म्हणून त्याला दाता म्हणतात. तर ह्या दाताकडूनच आपल्याला हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि जीवनच्या सत्यतेला बुद्धीमध्ये स्वीकार करायचा आहे. तर आपल्याला हे गीत लागू होणार नाही की तूने रात गवाई सोके, दिन गवाया
दिन गवाया खाके. ओम शांती. जसे मुलांना सर्व शास्त्राचे सार समजवले आहे बाबांनी, तसेच या भगवद्गीताचा पण सार तुम्हाला समजवत आहेत. ते सर्वांचे बाबा सर्वच आत्म्यांचे पिता आहेत. आत्मिक मुलांना ब्रह्मतनामध्ये येऊन ब्रह्माच्या शरीरामध्ये येऊन हे सत्य ज्ञान समजवत आहेत. मुलांनी हे जाणलेले आहे की आता आमचं जीवन हिऱ्यासारखं आहे. बाबा आम्हाला ज्ञान देण्यासाठी आणि आमचं जीवन हिऱ्यासारखं बनवण्यासाठी आम्हाला भेटलेले आहेत. हिऱ्यासारखं जन्म प्राप्त झालेला आहे स्वर्गवासी बनण्यासाठी. आता तर कवडीसारखा जन्म असल्यामुळे नरकवासी बनले आहात. तुम्ही संगम युगाला पण ओळखलं आहे. आता संगम युग आहे आणि संगम युगामध्येच परमपिता परमात्मा आपल्या आत्म्यांची सद्गती करत असतो. सत्य ज्ञानामध्ये सत्य ज्ञान देऊन परमधाम मधून बाबा आपल्यासाठी येत आहेत. बाबा परमधामचा प्रवासी आहेत आणि बाबा तुम्ही पण सगळे परमधामचेच प्रवासी आहेत ना. तुम्ही पण सर्व आत्मेवरूनच आलेले आहात धरतीवरती. बाबा म्हणतात मी जुन्या शरीरामध्ये येऊन मग परत जात असतो. मुलांना सत्य त्याची आठवण करून देतो, ओळख करून देतो की तुम्ही आत्मे आहात आणि तुम्ही आत्म्याला हे मिळालेलं शरीर आहे आणि तुम्ही पण माझ्या परमात्म्याची मुलं आहात. हे बाबा आपल्याला ओळख देण्यासाठी बाबा म्हणतात ही सेवा करणार फक्त एकच प्रवासी बाबा आहे. बाबा सुद्धा प्रवासावरती आहेत म्हणजे येतात आणि जातात. तर बाबा सांगतात अशी अनोखी सेवा फक्त तुमची या धरतीवरती मीच येतो जो तुम्हाला सत्य ज्ञान प्राप्त करून अमरत्व प्राप्त करवत असतो. बाबा सांगतात आम्हा मुलांना ही सेवा बाबा करायला शिकवतात. असे सेवा अनेक सगळे काही करू शकत नाहीत. सेवेसाठी बोलवत आहेत की येऊन आम्हा पतितांची सेवा करा. बाबा सांगतात तुमच्यासारखी अनोखी सेवा सगळे नाही करू शकणार. प्रत्येक मनुष्य नाही करू शकणार. बाबा म्हणतात मी मुलांच्या सेवेसाठी आलो आहात कारण माझी मुलं अतिशय दुःखी झाले आहेत म्हणून ही मुलं मलाच बोलवत आहेत. पतित पावन ये, पाप कटेश्वर ये आणि आम्हाला सुखी कर, आम्हाला शांती दे. बाबा सांगतात दोन्ही गोष्टी नेहमी आठवण करतात. सुख आणि शांती पाहिजे कारण इथे आता दुःख आणि अशांती आहे तेव्हाच मला बोलवतात. बाबा आता तुमच्या समोर येऊन तुम्हाला या सृष्टी चक्राचं ज्ञान समजावून सांगत आहेत की या सृष्टी चक्रामध्ये कलियुगानंतर काय येणार आहे आणि कलियुगानंतर कसं संगम युग प्राप्त झालेलं आहे. पुरुषोत्तम संगम युग काय आहे आणि याच्यानंतर येणारं सतयुग काय आहे. बाबा तुम्हाला सृष्टी चक्राचं रहस्य समजवत आहेत. बाबा सांगतात आता तुम्ही समजलेला आहे हळूहळू भक्ती मार्ग नाही होणार आणि कलियुगाच्या अंत म्हणजे भक्तीची कला खाली खाली उतरत जाते. ज्ञानामध्ये तर तुमची कला चढती कला होत असते. तुम्ही सत्य ज्ञान समजून त्याच्यावरती तुम्ही कर्म मन भावना असं कर्म करत असता ज्याच्यामुळे तुम्हाला उच्च पद म्हणजे भाग्य प्राप्ती होत असते. तुम्ही सर्वोच्च पद प्राप्त करत आहात. मग तुमचे ते प्रारब्धाच्या रूपाने सतयुगामध्ये तुमच्या जवळ जे सुख असतं ते खूप आहे. भक्ती पण भारतामध्ये जेवढी होते तेवढी कुठल्याही देशामध्ये होत नाही. आधा कल्प तुम्ही भक्ती करत आहात. जेव्हापासून द्वापार युग सुरू होते दुसरे धर्मही स्थापन व्हायला सुरू होते तेव्हापासून ही भक्ती धरतीवरती सुरू होते. त्याच्या अगोदर सतयुग आणि त्रेतामध्ये आपण सगळ्यांना प्रचंड अति सुख शांतीच्या दुनियेमध्ये जीवन प्राप्त झालेलं असतं आणि आता होणार आहे. बाबा सांगतात द्वापार युगापासून सगळे धर्म इथे धरतीवरती स्थापन होतात आणि भक्ती सुरुवात होते. भक्ती सुरुवातीला चांगली होती. एवढं दुःख धरतीवरती नव्हतं. जसा स्वर्ग अगोदर फार चांगला होता. मग हळूहळू तुम्ही 16 कलामधून 14 कलामध्ये येता. तुम्ही पुनर्जन्मचा खेळ खेळत असता म्हणून तुम्ही आत्म्याच्या कला हळूहळू कम होत असतात. तसेच भक्तीचं सुद्धा होत असतं. सुरुवातीला भक्तीमध्ये एवढं दुःख नसतं. भक्ती सुद्धा कल्प कोणाची भक्ती सुरुवात होते पहिले प्रथम शिवाची पूजा करतात म्हणून द्वापार युग सुरू होतं. म्हणजेच भक्तीला सुरुवात होती तेव्हा प्रथम राजा विक्रमादित्यने शिवलिंगाची स्थापना केली आणि ते शिवलिंग इतकं प्रचंड सुंदर बनवलं की हिऱ्याने बनवलं आणि पूर्ण मंदिरामध्ये सोने हिरे माणिक मोती लावले होते. असं त्या मंदिराचं गायन आहे. म्हणजे जे सोमनाथाचं प्रचंड जुनं मंदिर भारतामध्ये आहे ते प्रथम राजा विक्रमादित्यने आपल्या पित्याच्या म्हणजे शिवपित्याच्या आठवणीमध्ये बनवलं. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते
मोहम्मद गझनवीने 17 बारी त्याला लुटलं. म्हणजे किती प्रचंड असेल बघा, ते हिऱ्या मोत्यांनी बनवलेलं, सोन्याने मढवलेलं असेल, ते विचार करू शकतो आपण. तर बाबा आपल्याला आता भक्तीची सुरुवात कशी झाली ते आठवण करून देत आहेत. भक्ती सुरुवात होते पहिल्यांदा शिवाची पूजा. पुजारी तुम्ही बनता. आधा कल्प कोणाची पूजा नाही करत. सतयुग त्रेतामध्ये तुम्हाला पूजा, भक्ती, शांत काही करण्याची आवश्यकता नसते. बाबा सांगतात आधा कल्प कोणीच पूजा होत नाही. मग भक्ती मार्ग सुरू होता आणि दुसरा धर्म पण सुरू होतात. एवढी भक्ती, आणखी तुम्ही जेवढी भक्ती करता तेवढं भक्ती या धर्तीवरती कोणी करत नाही. पूर्ण आधा कल्पत भक्तीचा चालतो आणि आधा कल्प तुमचा सतयुग त्रेता म्हणजे स्वर्गाचा या धर्तीवरती चालत असतो. हे चक्र आहे. हे पण तुम्ही आता मुलांनी ओळखलं आहे ना. बाबा जे सर्वांना खास आणि भारताला सद्गती देत आहेत. भारताची सद्गती होत आहे. स्वर्गाचे मालिक बनवत आहेत भारताला बाबा, आणि भारताची खास सद्गती होते आणि सर्वांचीही होत असते. पूर्ण मनुष्य धर्तीवरती जितके आहेत तेवढ्यांनाही सुख आणि शांती प्राप्त होणार आहे. परंतु त्याच्यामध्ये खास 33 करोड आत्म्यांना सुख शांती दोन्ही प्राप्त होत असतं. बाबा सांगतात तसंच दूर देशातील मी प्रवासी तुमच्यासाठी खाली आलेलो आहो. आम्हा मुलांनाही परत स्वर्गाची बादशाही देण्यासाठी बाबा आलेले आहेत. बघा तुम्हाला मिळणारा स्वर्गपद हा वारसा किती जबरदस्त आहे. परंतु एक पण गोष्ट कोणाच्या बुद्धीमध्ये बसत नाही की भारतामध्ये भक्ती किती करतात, किती मंदिर आहेत. भारत खंडमध्ये तर अनेक मंदिर आहेत. आता तुम्ही पण हे ओळखलं आहे की कोणाची मंदिर आहेत. पहिली प्रथम तर शिवबाबाची मंदिरं बनवतात. मग परत हळूहळू देवी देवतांची मंदिरं बनवायला सुरुवात करतात. ही मंदिरं पण तुमच्या समोरच उभी आहेत ना. एकीकडे शिवाची पूजा करतात, दुसरीकडे शिवबाबा तुम्हाला आता पूज्य बनवत आहेत. तुम्ही इथे आले आहात पूज्य देवता बनण्यासाठी. जे पण देवतांचे पुजारी आहेत खरोखर ते पण इथे येऊन ब्राह्मण बनतील. हळूहळू वृद्धी होत जाईल. हळूहळू ब्रह्मा कुमारी म्हणजेच ब्रह्माच्या मुखातून जे शिवपित्याने आपल्याला सत्य ज्ञान दिलेलं आहे ते जाणणं म्हणजे ब्रह्मकुमारी बनणं. बाबा सांगतात हळूहळू भिक्षेंची वृद्धी होत जाईल. सर्व एकत्र शिकणार नाहीत. सगळ्यांचा इथे सद्गतीचं ज्ञान शिकण्याचा वेळ वेगवेगळा आहे. कल्पापूर्वी पण जे शिकले आहेत तेच येथे येऊन शिकतील. एका दोघांना शिकवत राहायचं आहे. बाबा सांगतात तुम्ही हे ज्ञानाची सेवा करायची आहे, विचार नाही करायचा. कोणीच ऐकत असेल किंवा नसेल, तुम्ही ऐकवत राहायचंय. हळूहळू एक आत्म्याला हे सद्गतीचं ज्ञान प्राप्त होणार आहे. बाबा सांगतात सर्वांना बाबा आणि सृष्टीच्या आदिमध्य अंताचं ज्ञान तुम्ही सांगायचं आहे. त्यामुळे मनुष्य सुद्धा स्वर्गाचे मालिक म्हणजे देवी देवता स्वर्गपद प्राप्त करू शकतात. म्हणून तुम्हाला बाबा येऊन समजवत आहेत. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे हे जीवन सृष्टीवरती देवी देवतापासूनच सतोप्रधान ते पासून तमोप्रधान बनण्याचं नाटक कसं चालतं हे तुम्ही आता समजलेलं आहे की पुनर्जन्माचं चक्र कसं चालतं. बाबा सांगतात गोष्ट तर काही लाखो वर्षाची सांगू शकत नाही. तुम्ही ओळखलं आहे हे चक्र सतयुगापासून कलियुगापर्यंत फक्त 5000 वर्षाचं असतं. कोणाचं राज्य असतं? भारतामध्ये आज पूज्य देवी देवतांचं राज्य आहे. होतं. आठवण आली आहे ना तुम्हा मुलांना की आम्हीच सगळे देवी देवता होतो. आम्हीच पूज्य होतो. देवी देवता म्हणजे तरी काय 4 हातवाला मनुष्य नाही. प्रचंड सुख शांतिमय जीवन म्हणजे देवी देवता पद. बाबा सांगतात आम्ही पूज्य होतो. मग आम्हीच जीवन मृत्यू पुनर्जन्माचा खेळ खेळता खेळता आम्हीच पुजारी बनलो. पूर्वी हे माहिती नव्हतं. आम्ही तेच देवी देवता होतो. मग आम्ही 84 जन्म घेत 84 जन्माची गोष्ट लक्ष्मी नारायणाची आहे ना. तुम्ही आपल्या 84 जन्माची गोष्ट सांगत आहात. सत्यनारायणाची कथा ऐकतात, परंतु सत्यनारायण कुठे असतो, कसा येतो हेच मात्र ओळखायला तयार नाहीत. यालाच तर अंधश्रद्धा म्हणतात. बाबा सांगतात त्यांना तर स्वतःची गोष्ट लिहिण्यामध्ये फार वेळ लागतो. तुम्ही एका मिनिटामध्ये 84 जन्माची गोष्ट सांगू शकता. ते तर एका जन्माची गोष्ट लिहित आहेत. लहानपणी काय झालं हे पण आपली गोष्ट सांगतात. आम्ही 84 जन्माचं चक्र कसं फिरतो, एकाची तर गोष्ट नाही, अनेक ब्राह्मण आहेत.
तुम्ही या चक्राला ओळखलं आहे. या सृष्टी चक्राला ओळखल्यामुळे तुम्ही सतयुगामध्ये राजा राणी बनत आहात. मग इतरांना पण तुम्ही बनवायला पाहिजे. म्हणूनसाठी जसे बाबा तुमच्या सेवेसाठी आलेले आहेत, तसेच तुम्ही सुद्धा आपल्या आत्मा भावंडांची सेवा करायची आहेत. कारण सर्वच दुःखी आहेत. भक्ती पण भारतवासीसारखी कुठल्याही देशामध्ये केली जात नाही. दुसरे पण मठ पंथ धर्म इथेच जास्त आहेत. ते आमच्या भक्तीच्या वेळे स्थापन होतात. पहिल्या प्रथम आमची किती लहान फुलांची झाडे होते. बघा हे ब्रह्मकुमारी किती लहान होतं. किती कमी आत्मा इथे होते. आत्म्यांची बगीचा आहे ना ही. तुम्ही चैतन्य फुले याला म्हटलं जातं फुलांचा, आत्मिक फुलांचा बगीचा ब्रह्मकुमार कुमारी. मग तोच बघा काट्यांचा बगीचा बनतो आहे. आता तुम्ही सगळे जेव्हापर्यंत स्वतःला आणि परमात्म्याला नाही ओळखलं मनबुद्धीपासून, तेव्हा तुम्ही पण विकारी काटेच होता. तुमच्यामध्ये पण काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, प्रचंड शरीराचं ममत्व होतं. परंतु यावेळेस सगळेच काटे बनले आहेत. मग काट्यापासून फूल कोण बनवणार, कसं बनवणार आणि तुमचं दुःख दूर कसं करणार, हे नको का जाणायला? बाबा सांगतात. बाबा समजवत आहेत. एक दोघांना दुःख देणं म्हणजे काटा मारणं आहे. विद्यार्थी जीवन हे किती उत्तम जीवन असतं. मग तुम्ही आता काय करत आहेत? परमपिता परमात्माच्या ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये स्वतःच्या सद्गतीसाठी अभ्यास करत आहात. सत्य ज्ञानाचा उहापोह करत आहात. याला हे किती सुंदर युनिव्हर्सिटी आहे बाबांची. तर विद्यार्थी जीवन किती मस्त जीवन असतं. तर हे लक्षात घ्या. आणि बाबा तुमची काळजी घेण्यासाठी आलेले आहेत. ब्रह्मा माँ पण आहे. मग तुम्ही बाबांच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे सद्गतीची अभ्यास शिकणारे विद्यार्थी आहात, हे लक्षात घ्या. म्हणजे विद्यार्थी जीवन किती सुखद असतं. तो फार चांगला वेळ असतो. बाबा सांगतात, मुले मुली फार खुश म्हणून खुशीमध्ये शिक्षण घेत राहतात ना. लग्न झाल्यानंतर एका दोघांना परत एकदा काटे मारणे सुरू करतात. सतयुगामध्ये कोणी कोणाला काटा लावत नाही. तिथे कोणी कोणाला दुःख देत नाही. बाबा सांगतात, आता तुम्ही परत फुले बनत आहात. तुम्ही सगळ्यांनी ओळखलं आहे की आता लवकरच या धर्तीवरती सुखाची दुनिया येणार आहे. भारत स्वर्ग होता तेव्हा त्याच्यामध्ये सर्वांना अपार सुख शांती होते. सोन्याच्या खाणी सुद्धा होत्या. आता मात्र त्या सगळ्या खाणी मोकळ्या झाल्यात. परत तुम्हाला खूप सोनं मिळणार आहे. भारतामध्येच हिरे जवाहरातांच्या खाणी भरपूर असतात. त्यावेळी अमेरिका इत्यादी काही सुद्धा या धर्तीवरती नसतं. मुंबई पण सतयुगामध्ये नसते. आश्चर्य आहे ना. कलियुगा अंतमध्ये कलियुगाच्या शेवटी काहीच सोनं, किती सोनं कमी झालेलं आहे, किती महाग झालेलं आहे बघा. मग सतयुगाच्या सुरुवातीला एवढ्या सोन्याच्या खाणी भरपूर होऊ जातात. सोन्याचे महल तुमचेच देवी देवतांचे असतात. किती मोठं आश्चर्य आहे ऐकण्याचं, की देवी देवतांचे जे राहण्याचं स्थान आहे ते सोन्याने बनवलेलं असणार आहे. किती मोठं वाटतं आश्चर्य ऐकायला. बाबा सांगतात, येथे खाणीमधून केवढं पुष्कळ सोनं काढतात. जसं तुम्ही आता मातीच्या विटा बनवतात, तिथे तुम्ही सोन्याच्या विटा बनवणार. बघा सतयुगाचं गायन किती मोठं आहे आणि किती आश्चर्यजनक करणार आहे ना, की देवी देवतांचा एवढा साज, त्यांचं मंदिर आपण सुंदर ते सुंदर बनवायचा प्रयत्न करतो आता बघा. आणि देवी देवतांना काय करतो आपण, सोन्याच्या चम्मच मधून, चांदीच्या भांड्यामधून, सोन्याच्या भांड्यामधून नैवेद्य दाखवत असतो, पूजा करत असतो. तर त्याला किती धन्य समजतात ना. कारण देवी देवता राहतात ते महल सोन्याचेच असणार आहेत. म्हणून बाबा किती रहस्यमय सांगतायत बघा. सतयुगाचं दर्शन करून देतायत बाबा. बाबा सांगतायत बघा, इथे जसे तुम्ही मातीच्या विटा बनवता, तसे तिथे सतयुगामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये सोन्याच्या विटा बनवल्या जातात देवी देवतांचे महल बनवण्यासाठी. आता बघा सोनं पाहायलाही मिळत नाहीये, तर इथे मातीच्या विटाला सुद्धा किती पैसा द्यावा लागतो, तर सोन्याचे तर काही विचारूच नका. तर बाबा आता सतयुगाचा आणि कलियुगाचा आपल्याला फरक समजावून सांगत आहेत. बाबा सांगतात, किती फरक आहे बघा. म्हणून साठी जेवढा तुम्ही उच्च पुरुषार्थ कराल, तेवढं तुम्ही उच्च पद प्राप्त करणार आहे येणाऱ्या दुनियेमध्ये. बाबा सांगतात, इथे मोहजाळामध्ये तुम्ही किती फसला आहात. बाबा सांगतात, मुलांनो, हे जे जुने सगळे संबंध आणि शरीर आहे ना, ते तुम्हाला अतिशय दुःख देऊ शकतं. म्हणून साठी याच्यामध्ये बुद्धियोग फसून न लावता, आपल्याला फसवून न घेता त्याच्यामधून बुद्धियोग काढून घ्या आणि येणाऱ्या दुनियेचं मालिक बनण्यासाठी मन मना भावचा अर्थ समजून घ्या आणि मला आठवण करा.
आणि विष्णू चतुर्भुजाला म्हणजे विष्णुपुरीलाही मनामध्ये आठवण करा, कारण ते तुमचं लक्ष आहे. आपण जे परमपित्याच्या ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये ब्रह्मकुमार कुमारी प्रजापिता ब्रह्मकुमार कुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये जो आपण अभ्यास करत आहे गुप्त सतयुगमध्ये जन्मप्राप्ती होण्याचा सद्गतीचा, त्या अभ्यासाचं लक्ष काय आहे? नरसे नारायण बनणं, नारीसे श्री लक्ष्मी बनणं, म्हणजेच सुख शांती प्राप्त करून घेणं. त्यालाच बाबा आठवण करून देतात. बाबा सांगतात विष्णू चतुर्भुज म्हणजे विष्णुपुरीलाही आठवण करा, म्हणजे सतयुगाला, म्हणजे लक्ष आपलं काय आहे? अभ्यासामध्ये लक्ष असतं ना, की मला अमुक बनायचं आहे, तसं बाबा सांगतात तुमचं विष्णुपुरीचं जे लक्ष आहे त्यालाही आठवण करा. आता इथे एकच अक्षर लक्षात ठेवायचं आहे, मन मना भव. जास्तीत जास्त मनापासून प्राणेश्वर शिवबाबांची आठवण करायची आहे. त्याच्यामुळे सगळी कर्म करता करता मनामध्ये व्यर्थ न चालवता, विखारी भावनांचे विचार न करता, की परचिंतन न करता स्वचिंतन आणि परमात्मा चिंतना म्हणजे मन ठेवायचं आहे. तर खरोखर पुण्यप्राप्ती आपल्याला होत असते. बाबा सांगतात भक्ती मार्गामध्ये अनेक पंचायती आहेत. आता तुम्ही सर्व आत्मे परमपिता साजनला ओळखलेले आहे. आत्मे सजनी बनून एक साजन परमपिता परमात्म्याची बनली आहे. ते तुम्हाला सुखधामाचे मालिक बनवणार आहेत. सर्व आत्म्यांना आता आठवण आलेली आहे की आम्ही आत्मे परमात्मा आमचा साजन आहे. आपण म्हणतो ना भक्तीमध्ये, तुम्हेव माताच पिता तुम्हेव बंधूच सखा. म्हणजे आपण भक्तीमध्ये म्हटलेलं आहे, हे भगवंतात माझी सगळी रिश्ते नाते तूच आहेत. सखा म्हणजे साजन. तर बाबा त्याचीच आठवण करून देत आहेत आपल्याला, की सगळ्या आत्म्यांचा एकच साजन आहे, जो तुमची सद्गती करत असतो, परमपिता परमात्मा प्राणेश्वर शिव बाबा. बाबा सांगतात बाकी इतके मनुष्य आहेत, शारीरिक साजन सजनी तर आहेत, पण ते शरीराचे आहेत. आता तुम्हाला बेहदचा आशिक माशुक म्हणजेच शिवबाबा येऊन भेटला आहे. त्यांनाच म्हणतात या येऊन आम्हाला पतित पासून पावन बनवा. एकाला थोडी बनवणार बाबा, राजधानी येते ना, कृष्णाची राजधानी लक्ष्मी नारायणाचं राज्य येत आहे, मग राज्यामध्ये काय एक असणार का? तर बाबा एकाची सद्गती करत नाहीत आणि सर्वांची करत आहेत. बाबा सांगतात तर मला एकट्यालाच हे बोलवत असतात. तुम्ही ओळखलं आहे, आमची आमची आत्मा पतित बनली आहे, त्यामुळे ही आपण पावन बनवणाऱ्या पित्याला बोलवत आहोत. पावन बनवणारा पिता एकच आहे, जो सदा स्वतः पावन आहे. तो कधीही जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये येत नाही. तोच तुम्हा आत्म्यांना पावन बनवू शकतो, म्हणजेच तुमच्याकडून झालेल्या चुकीच्या कर्मांची क्षमा करू शकतो. त्याला पापकटेश्वर म्हणतात. आणि म्हणतात ना, दान दिल्यानंतर, देवाचं स्मरण केल्यानंतर पाप नष्ट होतात, पुण्य मिळतं. तर तो वेळ आत्ता आहे. कारण फक्त परमपिता परमात्म्यालाच फक्त पापकटेश्वर म्हटलं जातं, हे लक्षात घ्यायचं आहे आपण. बाबा सांगतात त्यामुळे तुम्ही मलाच बोलवतात. पतित पावन या कुंभाचा मेळा लागतो, तर इथे जाऊन गंगा स्नान करतात, फायदा काहीच होत नाही. पावन कोणी पण बनत नाही. आता बाबा येऊन ज्ञानाचा वर्षा करत आहेत. तुमच्यावरती ज्ञानाचा वर्षा होत आहे, ज्यामुळे काट्यांचे जंगल फुलांचा बगीचा बनतो. तुम्ही ओळखला आहे, आमचं जेव्हा राज्य इथे धर्तीवरती असतं, तेव्हा कोणीही इथे पतित नसतो, विकारी नसतो, पापी नसतो. साऱ्या विश्वावरती तुमच्या ज्ञानाची वर्षा होत आहे. म्हणजे सर्व जणांनाच जीवन मृत्यूच्या कहाणीचं आणि सुख शांतीचं रहस्य माहिती होत आहे. बाबा सांगतात सर्व काही हिरवेगार होऊन जाणार आहेत, म्हणजे सर्वजण सद्गतीला प्राप्त करणार आहेत. बाबा सांगतात खाणी पण हिऱ्या जवाहरातांनी परत एकदा भरणार आहेत नवीन. आता तुम्ही मुलांना खूप खुशीमध्ये राहायला पाहिजे, की समोर पाहत आहात की हद नसणारा बेहदचा बाबा बसून आम्हाला हे ज्ञान देत आहे. तुम्ही माझी आठवण करत असता, तर तुमच्या विकर्मांचा विनाश म्हणजे पापांचा नाश होत असतो. जसे तुम्ही कुठे बसा, स्नान करा, कुठलेही कर्म करा, कार्य करा, भोजन बनवत असा, तरी पण तुमच्या बुद्धीमध्ये बाबांचीच आठवण असायला पाहिजे. तर तुम्हाला प्रचंड रूपाने पुण्यप्राप्ती होणार आहे. इथे पण आठवण करण्याची वेळ आहे. बाबांची जेवढी आठवण कराल, तेवढी तुमच्या आत्म्यामध्ये सत्य आणि सद्गतीची आणि सत्य बुद्धीच्या जोरावरती सद्गतीची प्राप्ती म्हणजे सुख शांतीची कमाई होत असते. कारण बाबांच्या आठवणीमध्ये म्हणजे स्मरणामध्येच कमाई आहे.
असं कधी ऐकलं होतं का की बाबांच्या आठवणीने तुम्ही पापमुक्त आणि कमाईयुक्त सद्गती प्राप्त करणार आहे असं कधी ऐकलेलं का? पण आता हे कमाल घडत आहे. तुम्ही खूप मोठी कमाई करता बाबांच्याकडून. तुम्हाला संपूर्ण सुख शांतीचं राज्य प्राप्त होणार आहे. म्हणून सत्यम शिवम सुंदरम पापकटेश्वर अमरनाथ शिवबाबाला मनामधून आठवण करायची आहे. बाबा सांगतात, तुम्ही विष्णुपुरीचे मालिक बनता तेव्हा तुम्ही ओळखला आहे की आम्हा सर्वांचा पिता निराकार परमपिता परमात्मा आहे. तोच सद्गती दाता आहे. बाबा सांगतात, त्यांनी या शरीराचा आधार घेतला आहे ब्रह्माच्या आपल्याला ज्ञान देण्यासाठी. कारण ज्या प्रकारे आत्मा दिसत नाही आणि आत्मा ही ज्योतिबिंदू लाईट आहे, त्या प्रकारे परमपिता परमात्मा सुद्धा न दिसणारा अतिसूक्ष्म अति दिव्य शक्ती ज्योती स्वरूपम आहे. बाबा सांगतात, मी तुमच्यासाठी या ब्रह्माच्या शरीरामध्ये येऊन तुम्हाला ज्ञान देत असतो. हा ब्रह्मा काय आहे? भागीरथी आहे. भागीरथीचं वर्णन शास्त्रामध्ये आहे ना. भागीरथ रथ, ज्या रथामध्ये परमपिता परमात्मा निवास करत असतो, राहतो आणि आपल्याला ज्ञान देतो आणि परत तो परमधाम मध्ये जातो. बाबा परमात्मा सवेरे सावरा होत आहे. बाबा ज्या रथवरती परमपिता आलेला आहे, आत्म्याचा रथ जेव्हा तयार होतो तर झटक्यात आत्मा त्याच्यामध्ये येऊन प्रवेश करतो. बाबाला तर या रथामध्ये येऊन फक्त ज्ञान सांगायचं आहे. त्याच्या पण अनेक जन्माच्या अंतमध्ये जन्मामध्ये जेव्हा तो आत्मा वानप्रस्थ होते तेव्हाच बाबा येतात. म्हणजेच ब्रह्मा बाबा जेव्हा जन्म मृत्यूचा खेळ खेळून खूप त्यांना जीवनाचा अनुभव असतो आणि वृद्ध अवस्थेमध्ये असतात, अनुभवी असतात, त्यांना शास्त्राचा, भक्तीचा, गुरूंचा, सगळ्या गोष्टीचा अनुभव जेव्हा ब्रह्मा बाबांनी स्वतः घेतलेला असतो तेव्हा शिवबाबा त्यांच्याच शरीरामध्ये प्रवेश करतात. आणि हे सगळं जर तुम्हाला अजून सखोलपणे जाणून घ्यायचं असेल तर आमचं ब्रह्मकुमारीचं एक पुस्तक आहे आपलं, जीवनला पलटवणारी अद्भुत कहाणी, जीवन को पलटाने वाली अद्भुत कहाणी, पार्ट 1 पार्ट 2. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्णरीते ज्ञान प्राप्त होईल, समज प्राप्त होईल की परमपिता परमात्मा ब्रह्मा बाबाच्या शरीराचा आधार घेऊन हे सत्य ज्ञान कसं देत आहेत हे लक्षात येईल. बाबा सांगतात, बाबा तर या रथामध्ये येऊन फक्त ज्ञान देतात. याच्या अनेक जन्माच्या अंतमध्ये वानप्रस्थ अवस्थेमध्ये मी याच्या शरीरामध्ये प्रवेश करून मी या रथामध्ये येऊन ज्ञान देत असतो. बाकी कोणत्याही घोड्याची, गाडीची, रथाची गोष्ट नाही. आता तुम्हाला सगळं सत्य ज्ञान प्राप्त होत आहे. बाबा समोर तुम्हा मुलांना समजवत आहेत. तुम्हाला फक्त खुश राहून हे ज्ञान समजून घ्यायचं आहे. भारतीय प्रशासिका सेवेची परीक्षा पास होतात तर त्यांना पण फार खुशी होत असते. सर्वोच्च परीक्षा असते ना भारतामध्ये. पण तुमचे पण हे शिक्षणच आहे. जेव्हा बाबा सांगतात तिथे भारतीय परीक्षा वगैरे पास होतात प्रशासनाच्या, तेव्हा केवढी खुशी होते कारण उच्च पद प्राप्त होणार असतं. पण आता तुम्ही पण बाबांच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहात. तर बाबा सांगतात, तुम्ही पण हे शिक्षण घेत आहात. हे भगवंताची पाठशाला आहे. आता प्रश्न निर्माण होतो की भगवंत कोण, मग श्रीकृष्ण कोण आणि सगळे देवी देवता कोण, हे सगळं तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल. परंतु भगवंत म्हणजे भाग्य बनवणारा, आपल्या जीवनातून दुःखाला पळवून लावणारा आणि या धरतीवरून दुःखाला पळवून लावणारा म्हणजे भगवंत. आणि भगवंत भगवान श्रीकृष्ण की जय. म्हणजे आपण प्रेमाने सगळ्या देवी देवतांच्या नावाच्या पुढे भगवन लावलं, पण भगवान म्हणजे भगवती बनवणारा. भगवान भगवती म्हणजे देवी देवतांना बनवणारा महादेव, देवादिदेव महादेव, शंकर देवताय नमः म्हटलं जातं, श्रीकृष्ण देवताय नमः. राम, हनुमान, कुठल्याही देवतांचं घ्या तर देवताय नमः आणि परमपिता परमात्माय नमः म्हटलं जातं. म्हणजे परमपिता परमात्मा शिव आहे, श्रीकृष्ण देवता आहे, परमपिताचं मूल आहे. म्हणून कृष्णाला लॉर्ड म्हटलं जातं. आणि लाईट, गॉड इज लाईट, गॉड इज ट्रूथ, गॉड इज माइट, गॉड इज ऑल माइटी. म्हणजे गॉड म्हणजे परमपिता परमात्मा. लाईट आहे ना गॉड, तर लाईट कोण आहे? ज्योती स्वरूपम परमपिता परमात्मा. तर गॉड इज लाईट. तर बाबा आपल्याला समजून सांगतात की भगवंत कोण आता, तर लाईट म्हणजे ज्योतिबिंदू बाबा, श्रीकृष्ण शिवबाबा. सर्वांचे भगवान कोण आहेत? शिवा एक निराकार
कृष्ण सगळ्यांसाठी देवता आहे, लॉर्ड कृष्ण आहे तो. पण परमपिता परमात्मा सगळ्या आत्म्यांचे पिता आहेत. धरतीवरती जेवढे आत्मे आहेत तेवढ्यांचे पिता परमपिता परमात्मा आहेत. म्हणून साठी कृष्णाला काहीच लोक, काहीच समाज भारतवासी त्याला मानतात, पण दुनियेमधले लोक कृष्णाला मानतील असं नाही. परंतु लाईट, ज्योतीला तर सगळेच मानतात. गॉड इज लाईट, गॉड इज ट्रूथ, हे सगळेच मानतात. तर परमपिता परमात्मा सगळ्यांचे पिता आहेत, हे लक्षात घ्यायचंय. शिवाय एक निराकार तर सर्व तर कृष्णाला मानणार नाहीत. बाबा सांगतात ते नेहमी परमधाम मध्ये राहतात. निराकार परमपिता परमात्मा परमधाम मध्ये, म्हणून त्याला उपरवाला म्हणतात ना. एका आणि ब्रह्माच्या शरीरामध्येच येऊन, एकाच शरीरामध्ये येऊन तुम्हाला ज्ञान देतात, ते पण कलियुगाच्या शेवटी. प्रत्येक युगामध्ये बाबा येत नाही आपल्याला सद्गती करायला, आत्ताच येतो. म्हणून साठी अभी नहीं तो फिर कभी भी नहीं मिलेगा बाबा से मिलन. बाबा सांगतात मुलांना स्वर्गाचे मालिक बनवण्यासाठी मी आता येत असतो, तुम्ही आता ओळखलं आहे. बाबा कल्पकल्पाच्या म्हणजे कलियुगाच्या अंतिम क्षणी येऊन आपल्याला, अगदी मनाने गरीब झालेलो असतो आपण, थकून गेलेलो असतो दुःखाने, तेव्हा आम्हा गरीबापासून श्रीमंत बनवतात. भारत आता किती गरीब आणि किती दुःखी झाला आहे बघा. मग दुसऱ्या जन्मामध्ये काय बनायचं आहे? तुम्हा सर्वांना तर सतयुगाचा साक्षात्कार झालेला आहे ना, आणि विनाशाचा पण साक्षात्कार केलेला आहे, स्थापनेचा पण साक्षात्कार केलेला आहे ध्यानामध्ये. भगवान उवाच, मी तुम्हाला राजांचा राजा बनवण्यासाठी आलो आहे. फार दानपुण्य केल्यामुळे आपल्याला आधा कल्पाचं सुख मिळतं. राजाजवळ जन्म घेऊन मग झटक्यात मरतात, कोणी गर्भामध्ये मरतात, कुणी इथे आता बघा किती दुःख आहे, लुळे लंगडे बहिरे बनतात. जसे कर्म करतात तसे पद प्राप्त होते. आता तुम्हाला परमपिता परमात्मा ज्ञान शिकवून कर्म कशी करायचे ते शिकवत असतात, आणि त्याच्या जोरावरती तुमची सद्गती म्हणजे पुण्य प्राप्ती होत असते, भाग्य प्राप्ती होत असते. आता तुम्हाला तर राजांचा राजा बनवत आहेत बाबा. तुम्ही म्हणत आहात बाबा आम्ही समर्पित होऊन जाऊ, तर तुम्ही जरूर राजाई पण तुम्हीच प्राप्त कराल. भारताला महाद आणि खंड म्हटलं जातं. इथे दानपुण्य खूप केलं जातं. मग भक्ती मार्गापासून हे सगळं सुरू होत असतं. आता बाबा तुम्हाला 21 जन्माचे म्हणजे 2500 सालचे अखंड सुख देण्यासाठी आले आहेत. आता तुम्ही बाबावरती समर्पित होत असतात. तन मन धन सगळं काही बाबांचं आहे, तुम्ही जाणत असता. आता बाबा म्हणतात विश्वस्त होऊन राहा, म्हणजेच सर्व विश्वाच्या कल्याणाचा विचार करा. आपले घर बाळ पण सांभाळा. सर्व शिवबाबांचं आहे हे मनामध्ये लक्षात ठेवा. मी तुमचं आहे, तुमचीच आठवण करतो. आणि बाबांना तुम्ही सुद्धा मनामध्ये लक्षात घ्या की बाबा मी तुमचं लाडकं मूल आहे, आणि मी तुमचं आणि तुम्ही माझे. म्हणजे म्हणतात ना देव माझा माझा मी देवाचा, हे लक्षात ठेवा. बाबा सांगतात मी तुमचा आहे, तुमचीच आठवण मी करतो. मनापासून समर्पित होतात मुलं बाबांच्या वरती. बाबा म्हणतात बरे तुम्ही बंगल्यामध्ये राहा, खूप सुख समृद्धीमध्ये राहा, मजा करा, फक्त मनापासून बाबांना आठवण करा, तर तुम्ही फार खुशीमध्ये राहाल. तुम्ही विश्वाचे मालिक होता, आता परत तुम्ही पुरुषार्थ करून ते बनणार आहात. बाबा सांगत आहेत गोड गोड मुलांनो, माझ्या आत्मिक मुलांनो, या योगबळानेच तुम्ही आता विकर्मजित बनणार आहात. म्हणून साठी प्राणेश्वर बाबांच्या आठवणीमध्ये राहूनच तुम्ही विश्वाचे मालिक बनणार आहात. अच्छा, तर गोड गोड मुलांनो, आणि फार वर्षांनी भेटलेल्या मुलांच्या साठी फार वर्षांनी भेटलेल्या मुलांच्या प्रती माता पिता शिवबाबा, ब्रह्मा बाबा, बाप दादांचा प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात. आणि आत्मिक पिता प्राणेश्वर शिवबाबांचा तुम्ही आत्म्या पित्यांचा तुम्हा मुलांना नमस्ते. तर आम्हा मुलांचा सुद्धा प्राणेश्वर बाबांना आणि बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, शुभ प्रभात आणि नमस्ते बाबा, नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार आहे, राजाई प्राप्त करण्यासाठी बाबावरती पूर्णपणे समर्पित व्हायचं आहे. तन मन धन जे काय आहे ते समर्पित करून विश्वस्त होऊन राहायचं आहे. म्हणजे सगळ्यांच्या कल्याणाची भावना ठेवून विकर्मजित बनून पुरुषार्थ करून सतयुगाचे मालिक पद म्हणजे उच्च भाग्यपद प्राप्त करायचं आहे. नंबर 2, आठवणीमध्ये कमाई आहे. परमपिताच्या आठवणीमध्ये म्हणजे स्मरणामध्ये कमाई आहे. त्यामुळे निरंतर आठवण करत सर्व कर्म करायचे आहे, उच्च पुरुषार्थ करायचा आहे.
आत्मिक फूल बनायचं आहे, म्हणजे आत्म्यांच्या गुणाने आणि शक्तीने स्वतःचा शृंगार करायचा आहे. जे फुलांच्या दुनियेमध्ये अधिकारी बनाल, मनामध्ये कोणाला पण मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकाराचा काटा ठेवायचा नाही. आपल्या मनाला, आपल्याला संस्कारांना शुद्ध, स्वच्छ, गुणवान आणि शक्तिवान बनवायचं आहे. वरदान: त्रिकालदर्शी स्थितीमध्ये राहून नेहमी अचल आणि साक्षी राहण्याचे नंबर 1 चे भाग्यवान भव. वरदानाचा विस्तार आहे: त्रिकालदर्शीपणाच्या स्थितीमध्ये स्थित होऊन, तिन्ही काला म्हणजे आता काय आहे दुःखाची दुनिया, तिन्ही काळ म्हणजे या धर्तीवरती सतयुगामध्ये काय होतं आणि सतयुग त्रेतानंतर द्वापार युगामध्ये काय झालं आणि आता कलियुगानंतर काय होणार आहे, हे लक्षात घेणं म्हणजे त्रिकालदर्शी बनणं. तर बाबा सांगतात, त्रिकालदर्शीपणाच्या स्थितीमध्ये स्थित होऊन प्रत्येक संकल्प, प्रत्येक कर्म, प्रत्येक गोष्टीला आत्म्याच्या दृष्टीने करत राहा. असे का, हे काय, अशा प्रश्नचिन्हांच्या मध्ये आपला वेळ वाया घालवू नका. नेहमी फुल स्टॉप म्हणजे आत्मा बिंदू आणि परमात्मा बिंदूचा मूल आहे मी. नवीन काही नाही. प्रत्येक जण आत्म्याचा अभिनय करत आहे. तर याने असं का केलं, त्याने तसं का केलं, हा असं का बोलला, ते तसं का बोलला, असं काय तसं काय, अशामध्ये वेळ वाया घालवू नका. बाबा म्हणतात, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सद्गतीच्या मार्गावरती चालल्यानंतर तुम्हाला शरीराचा त्रास होऊ शकतो, नात्यासंबंधांचा कशा प्रकारे, प्रकृतीमधून पण. आता बघा ना, प्रकृतीमध्ये कोरोनाचा तकलीफ आहे ना, तर कुठल्याही मार्गाने तकलीफ येऊ शकते, तर त्याच्यामध्ये असंच का तसंच का, लक्षात त्याच्यामध्ये पडू नका. तुम्हाला माहिती आहे, ज्याप्रमाणे आपण कर्म केलेले त्याला चुकतू करावंच लागतं. आपण जसं ज्याच्याबरोबर व्यवहार केलेला आहे तो आपल्याला परतफेडीसाठी आलेला आहे. तर त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण न करता जे आलेलं आहे ते शांतपणाने भोगायचं आहे आणि ज्याच्या कोणाच्या येत आहे त्याच्याबद्दल सुद्धा शुभ भावना, शुभ कामना ठेवायची आहे आणि बाबांच्या आठवणीमध्ये राहायचं आहे. आणि लक्षात घ्यायचं की आता आमचे सुखाचे दिवस येणार आहेत. परमपिताच्या परमात्म्याच्या आठवणीमध्ये निश्चिंत राहायचं आहे. ते बाबांना आपल्याला सांगायचंय. वरदानाच्या विस्तारमध्ये बाबांनी आपल्याला सांगितलं की नवीन काही नाही. प्रत्येक आत्म्याचा अभिनयाला चांगल्या रीतीने ओळखून अभिनय करा. आत्म्याचा संबंध संपर्कामध्ये येऊन वेगळ्यापणाने, प्रेमळपणाने, समानतेच्या भावाने राहा. हालचालीमध्ये येऊ नका. नेहमी अचल आणि साक्षी राहा. हेच असे राहणार, तेव्हाच तुम्हाला नंबर 1 भाग्याची प्राप्ती होणार आहे आणि हेच नंबर 1 भाग्य प्राप्त करणाऱ्या आत्म्याची निशाणी आहे. म्हणजे आपल्या कर्मामधून, वाणीमधून, भावनेमधून आपण कसा व्यवहार करायचा, हे जे आपण कसा व्यवहार करतो तेच आपल्याला येणाऱ्या पुढे भाग्याचं साक्षात्कार घडवणार आहे. बोधवाक्य आहे: सहनशीलतेच्या गुणाला धारण कर, तर कठोर संस्कार पण शीतल होऊन जातील. म्हणजेच आपण म्हणतो, मला खूप राग येतो, मला खूप वाईट वाटतं, मला खूप भीती वाटते. काही आपल्याकडे जे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकाराचे संस्कार असतील त्यांना नष्ट करण्यासाठी बाबा सांगतात, सहनशक्तीचा गुण धारण करा. तर काय होईल, कसलेही संस्कार असतील त्रास देणारे ते लवकरच नष्ट होऊन जातील. ओम शांती शांती शांती. अशा प्राणेश्वर मिठे मिठे गोड बाबांना आपल्या सगळ्यांच्याकडून अनगणित धन्यवाद.